नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. महिला या सणाला खूप आनंदाने साजरी करतात. तिळगुळ घेऊन गोड गोड बोला ही परंपरा आजही लोक अतिशय प्रेमाने पाळतात. पतंग उडवणं, भोगीची भाजी बनवून, बाजरीच्या भाकरी बनवून सुगड्यांना नैवेद्य दाखवणे, सुवासिनींचं हळदी कुंकू आणि महिलांनी रामाचा वौसा करणं या सगळ्यामुळे प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तर चला मग आज आपण जाणून घेणार आहोत यंदाची मकर संक्रांत कधी आहे, कोणत्या रंगाची साडी शुभ आहे, त्याच वर्षी कोणता रंग वर्ज्य आहे, बांगड्यांचे नियम, सुगड पूजन कसे करावे, पूजाविधी, कथा आणि मकर संक्रांती सणाची संपूर्ण माहिती. मकर संक्रांती हिंदू धर्मातील अत्यंत मंगल व सुहासिनींसाठी पवित्र सण आहे. ज्योतिषशास्त्रातही या दिवसाला खूप मोठं महत्त्व आहे, कारण याच दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे सर्व 12 राशींवरती त्याचा परिणाम होतो. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा भावनिक संदेश या सणाचे वैशिष्ट्य आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती. 2026मध्ये मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी रोजी आहे. पूजेचा शुभमुहूर्त दुपारी 2:49 ते सायंकाळी 5:45 या दिवशी विवाहित महिला सुगड पूजन करतात. सुगड म्हणजे छोटी मातीची बोळकी असतात, तर त्या दिवशी त्याला खूप महत्त्व असतं. आपल्या आई, मावशी, शेजारी, आजीपासून चालत आलेली ही परंपरा आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी आणणारी मानली जाते. महिलांसाठी हा सण म्हणजे खरंच खूप मोठा उत्सवच. संक्रांती आली की प्रत्येक बाईच्या मनात एक प्रश्न सुरू होतो. आज कोणत्या रंगाची साडी घालू, कुठला रंग शुभ आहे, बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आणि काही रंग चुकूनही टाळायचे असतात का? हा गोंधळ जवळजवळ प्रत्येक वर्षी तोच. पण आज मी तुम्हाला अगदी स्पष्ट, सोपं आणि खात्रीदायक उत्तर देणार आहे, जे या संक्रांतीला तुमच्या मनातलं सगळं समाधान करून जाईल. सुरुवात करूया आपण. यावर्षी साडी कोणत्या रंगाची घालायची व कोणता रंग टाळायचा. आपल्या धर्मात प्रत्येक रंगाचं एक स्वतःचं महत्त्व, एक वेगळं ऊर्जा असते. काही रंग सौभाग्य देतात, काही शांतता देतात, काही तेज देतात आणि काही आध्यात्मिकता वाढवतात. यातला 4-5 रंग संक्रांतीच्या दिवशी विशेष शुभ मानले गेले आहेत. चला तर एक एक रंग जाणून घेऊया. हिरवा रंग सौभाग्य आणि शांततेचा रंग. हिरवा रंग म्हणजे सौभाग्य, शांती आणि समृद्धी. नवरीच्या हिरव्या बांगड्या, देवीच्या ओटीत हिरव्या साड्या हे सगळं हिरव्या रंगाचं महत्त्व सांगतं. हिरवा रंग मन शांत करतो, घरात सकारात्मकता वाढवतो. म्हणून संक्रांतीच्या हिरवी साडी ही सर्वात शुभ पर्याय म्हणून तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाची साडी घालावी. रंग लाल बघा. तेज, उत्साह आणि शक्ती. लाल रंग म्हणजे उत्साह, तेज, सौभाग्य. कुंकू लालच असतं आणि तेच सौभाग्याचं प्रतीक. देवीची पूजा ज्या रंगावर केली जाते तो रंग किती शक्तिशाली असेल याचा विचार करा. म्हणून लाल रंगाची साडी संक्रांतीला अत्यंत शुभ मानली जाते. त्यानंतरचा रंग आहे बघा केशरी. शौर्य, ज्ञान आणि आध्यात्मिक तेज. केशरी म्हणजे आध्यात्मिकता, तेज आणि धैर्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाचा रंग हा भगवाच होता. सकारात्मकता आणि धीर. तसेच संक्रांतीतला केशरी साडी उत्तम पर्याय आहे. तसेच काळा रंग संक्रांतीचा एकमेव विशेष असा हा रंग. हो, काळा रंग एवढा वर्ज्य मानला जात नाही. विशेषतः हा रंग या दिवसासाठी थंडीच्या काळात काळा रंग शरीराला उबदार ठेवतो. फक्त संक्रांती हा सण असा आहे किंवा दिवस असा आहे ज्या दिवशी काळ्या रंगाला शुभ मानतात. गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि सकारात्मक ऊर्जा. गुलाबी रंग म्हणजे सौम्य ऊर्जा, प्रेम आणि आनंद. हा रंग संक्रांतीला सुंदर प्रेमळ वातावरण तयार करतो. गुलाबी साडी संक्रांतीचा एक सुंदर सुटसुटीत पर्याय. कोणता रंग चुकूनही घालायचा नाही. तर यंदा
एकच रंग तुम्हाला टाळायचा आहे, तो म्हणजे पिवळा. कारण 2000 संक्रांतमध्ये संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे. या रंगात देवी तो रंग आपण त्या दिवशी घालत नाही, हे शास्त्र आहे. म्हणून पिवळी साडी, पिवळ्या बांगड्या चुकूनही घालू नका. बाकी कोणताही शुभ रंग घालायला हरकत नाही. फक्त खूप गडद नकारात्मक भावना देणारे रंग टाळा. बाकी शुभ, सौम्य, तेजस्वी रंग कोणताही घालू शकता. तर सुंदर महिलांनो, ही होती संक्रांतीला घालायच्या शुभ रंगाची आणि टाळायच्या रंगाची संपूर्ण माहिती. आता तुमचा गोंधळ नाही. यावर्षी तुम्ही अगदी योग्य रंग परिधान करणार, सौभाग्याने भरलेला. तर चला आता आपण सुगड पूजन कसे करायचे आणि सोप्या पद्धतीने सुगड पूजा कशी करायची ते पाहूया. सर्वात आधी थोडी तयारी सगळ्यांना करावीच लागते. आधी घरात एक स्वच्छ घर करावं लागतं. त्यानंतर शांत जागा निवडावी लागते. एक सुंदर नवीन सुगड घ्या किंवा असेल तर घरच्या घरी स्वच्छ मातीची सुगडही चालतो. त्याला हळदी, कुंकू, फुलं, तांदूळ, अक्षदा, तिळगूळ, फळं जसं तुम्ही दरवर्षी करता तसं छोटंसं पूजन साहित्य जवळ ठेवा. सुगडला सुंदर बनवा. सुगडवर हळद कुंकवाचे टिळे द्या आणि त्या सुगडवर कापडाचा छोटासा पट घ्या, म्हणजे सुगडाभोवती बांधा. आणि हा पट म्हणजेच गृहलक्ष्मीचं प्रतीक, घराचं सौभाग्य, मांगल्य तसंच मायेचं चिन्ह. तसेच सुगडात ठेवायला काय काय वस्तू लागतात तर तांदूळ, तीळ, गूळ, डाळ, साखर, हळदी, कुंकू, सुपारी, पानं या सगळ्यांचा अर्थ एकच. आमच्या घरात वर्षभर अन्नधान्याची आणि आनंदाची कधीही कमतरता पडू नये. सुगड म्हणजे आपली घरची धान्याची तिजोरी. ती पूर्ण भरलेली असणं म्हणजे वर्ष भरभराट करणारं असेल असा आशीर्वाद. तसेच पूजन कसं करायचं? सुगड पुढे सुंदर दिवा लावा, एक छोटीशी रांगोळी काढा, प्रार्थना करा. लक्ष्मी माते, यावर्षी आमच्या घरी सुख, शांतता, समाधान आणि धनधान्य भरून येऊ दे. मग सुगडला फुलं, अक्षदा वाहा, गंध लावा, सुगडची हलकीशी आरती करा. त्यानंतर घरातील जी स्त्री आहे किंवा गृहलक्ष्मी आहे तिने आरती केली तर वातावरण वेगळंच होतं. एक ऊब, एक प्रेम, मंगल भावना घरामध्ये पसरते. सुगड का पुजतात? म्हणतात ना, जिथे अन्नधान्य विपुल तिथे लक्ष्मीची कृपा अपार. सुगड पूजन म्हणजे वर्षभरातील समृद्धी, घरात समाधान आणि सुहासिनींच्या मंगलकामना पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना. पूजनानंतर काय करायचं? सुगड कधीही उलटा ठेवू नका. तो नेहमी चांगल्या पद्धतीने उंचावर स्वच्छ जागी ठेवा आणि त्यातलं धान्य हे घरातल्या जेवणात वापरा. ते शुभ मानलं जातं. नंतर सुहासिनींना तिळगुळ, वाण, ओटी देऊन त्यांचं मंगलाशीर्वाद घ्या. एक सुगड देवघरात, एक तुळशीपाशी, एक मंदिरात, एक सुहासिनीला, एक इष्टदेवतेच्या मंदिरात. त्यानंतर घरात तिळाची गोड जी पोळी केली जाते किंवा देवांना नैवेद्य दाखवतात. मकर संक्रांतीच्या पाठीवर मागे सुंदर पौराणिक कथा देखील आहे बघा. सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात. मकर राशी ही शनिदेवांची रास असल्याने त्या दिवशी संक्रांती म्हणून मानली जाते. तसेच दुसऱ्या कथेनुसार देवीने शंकरासूर राक्षसाचा नाश ज्या दिवशी केला तो दिवसही मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसात किंक्रांत म्हणतात. या दिवशी कोणतंही शुभकार्य करत नाही. किंक्रांतीच्या दिवशी एक गोष्ट नक्की करा, मनातील राग, मतभेद, कटुता सोडा आणि नवीन उत्साहाने वर्षाची सुरुवात करा. अशी ही आपल्या परंपरेची खूप सुंदर आणि पवित्र किंक्रांत. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत, माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.